नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर रंजन गर्गे यांच्या DNA आक्रोश या भारतीय विज्ञान कथासंग्रहातली कथा कॅन्यन. तसं पाहिलं तर रात्री झोपायला नानांना नेहमीपेक्षा उशीर झाला होता. दिवसभर त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात कसा निघून गेला होता हे लक्षात आलेलं नव्हतं. सगळे सोयरे जमलेले होते. नानासाहेब सबनीस हे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामधनं निवृत्त झाले होते. त्यांना 2 मुलं आणि 2 मुली, जावई, सुना, नातवंड असा त्यांचा वंशवृक्ष आनंदानं फुललेला होता. ते अनिल या आपल्या मुलाकडे नागपुरात स्थायिक झाले होते. तिथल्या एका महाविद्यालयात डॉक्टर अनिल हा वनस्पतीशास्त्राचा तर पत्नी डॉक्टर संध्या भौतिकशास्त्राची प्राध्यापक होती. नानांचा दुसरा मुलगा सिद्धार्थ आणि त्याची बायको रश्मी हे अमेरिकेतच स्थायिक झालेले होते. ते दोघेही डेटा सायंटिस्ट होते. नानांच्या मुली आणि जावई देखील मुद्दाम वेळ काढून आलेले होते. गप्पा टप्पांना ऊत आला होता. झोपायला रात्रीचे 12:30 वाजले होते. असं असूनही नाना सकाळी त्यांच्या वेळेवर उठले होते. पहाटे 5 ही नानांची अनेक वर्षांपासून उठण्याची वेळ होती. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी नाना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर तारीख, तापमान आदी पाहत असत. त्यांचा मोबाईल तारीख दाखवत होता 12 जानेवारी 2030. तापमान होतं 12 अंश. सकाळचा 2 ग्लास गरम लिंबू पाणी पिऊन झाल्यावर ते प्रभात फेरीला निघाले. अंगावर लोकरीचा स्वेटर, कानटोपी, गळ्यात मफलर असा सगळा इंतजाम करून ते बाहेर पडले तेव्हा पहाटेचे 5:30 वाजलेले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांच्या मित्रमंडळानं सुद्धा नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा बागेतच चहापान करून साजरा केलेला होता. यूथ हॉस्टेल असोसिएशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे अनया ही डॉक्टर अनिल यांची मुलगी नुकतीच हिमालयातील माछेपुछेरे शिखर परिसरातली अति उंचीवरील अन्नपूर्णा शिखर पायथा गिरिभ्रमण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून परतली होती. 12वीच्या परीक्षेनंतर तिने सुट्टी मजेत घालवण्याचा हा पर्याय निवडला होता. या 15 दिवसांच्या मोहिमेत तिने 16,000 फूट उंची गाठली होती. एवढी सगळी मंडळी जमली आहेत म्हटल्यावर अनयाचे अनुभव ऐकण्यासाठी सगळे उत्सुक होते. तिथून आणलेल्या काही वस्तू देखील ती दाखवणार होती. दुपारी जेवण आटोपून घरातल्या दिवाणखान्यात स्लाईड्स, व्हिडिओज बघून सगळे एकाग्रतेने त्याचा आस्वाद घेत होते. दुपारी 3 वाजेचा चहा आटोपला आणि अनयानं हिमालयातल्या नदी नाल्यांमधून गोळा करून आणलेले बरेच दगड गोटे दाखवायला सुरुवात केली. लाल, हिरवे, पांढरे, शुभ्र, निळे अशा विविध रंगांचे हे दगड खूप मोहक होते. सगळेजण ते हाताळत असताना अचानक काकूंच्या हातून एक दगड खाली पडला आणि मधोमध फुटून त्याचे चक्क 2 भाग झाले. घाईघाईने अनयानं काळजीपोटी ते दोन्ही तुकडे उचलले आणि त्याच्या आतल्या उघड्या पडलेल्या भागाकडे ती बघत राहिली. काय ग अनया, काय बघतेयस? नानांनी विचारलं. नाना, अहो बघा ना, हा प्राणी कसा कोरल्यासारखा दिसतोय, अनया म्हणाली. आश्चर्यचकित नजरेनं त्या दगडाकडे बघत नाना मोठ्यानं उद्गारले, अरे हा तर जीवाश्म आहे. हा फार मोठा वैज्ञानिक ठेवा आहे. हा जीवाश्म भूतकाळाविषयी काय सांगून जाईल हे सांगता येत नाही बरं. हा दगड हिमालयाच्या कुठल्या भागात आणि साधारण किती उंचीवर मिळाला आहे हे सांगता येईल का? हो, नक्की सांगता येईल. या विविध पिशव्यातल्या सगळ्या दगडांची लोकेशन्स त्यातल्या कागदावर लिहिलेली आहेत. छान छान छान. हे बघ, माझा एक मित्र आहे डॉक्टर वेद, इथल्या बिरबल साहनी पुराजीव विज्ञान संशोधन संस्थेत प्रमुख पॅलिएंटॉलॉजिस्ट आहे. आपण उद्या त्याची भेट घेऊयात, डॉक्टर अनिल म्हणाले. पॅलिएंटॉलॉजी म्हणजे काय? म्हणजे अश्मीभूत अवशेषांचा अभ्यास करण्याचं शास्त्र. हा खरं म्हणजे आपल्या नानांचा विषय आहे, पण भूशास्त्राचीच पुराजीव विज्ञान ही एक प्रगत शाखा आहे. बाबा, मग आपण त्यांच्याकडे माझं सगळं कलेक्शन घेऊन जाऊ, कारण यात अजूनही अनेक गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. असं म्हणून अनयानं आणलेली हार्बेरियम शीट्स, नैसर्गिकरित्या लाकडात निर्माण झालेल्या आकर्षक कलाकृती,
तिथल्या स्थानिक लोकांनी भेट दिलेल्या पारंपरिक वस्तू असं सगळं नातेवाईक मंडळींना दाखवलं. रात्रभर तो जीवाश्माचा नमुना अनुयाच्या डोळ्यासमोरून काही दूर होत नव्हता. केव्हा एकदा डॉक्टर वेद सरांची भेट घेते असं झालं होतं अनुयाला. अनिलनं डॉक्टर वेदची भेटीसाठी वेळ मागून घेतली. दुपारी 3:30 वाजता दोघे प्रयोगशाळेत दाखल झाले. विविध प्राण्यांचे सांगाडे, मोठ्या दगडांवर असलेले जीवाश्म ठसे हे सगळं बघून अनया खूप भारावून गेली. अनिलने तो जीवाश्माचा नमुना डॉक्टर वेद यांना दिला. हा दगड तुला कुठे मिळाला बरं? नेपाळमध्ये अन्नपूर्णा शिखर पायथा विभागात 15,000 फूट उंचीवर एका हिमनदीवरून प्रवास करत असताना एक पाण्याचा प्रवाह आम्हाला दिसला. पिण्यासाठी पाणी भरून घेतलं आणि सुंदर अशा रंगीत दगडगोट्यांनी माझं चित्त वेधून घेतलं. तिथून गोळा केलेल्या दगडगोट्यांची ही पिशवी आहे सर. जीवाश्म ठसा ठळक होता. तो एका माशाचा होता. वेद सरांनी प्रथम एका यंत्रात अडकवून हातात भिंग घेऊन त्याची बारकाईनं तपासणी सुरू केली. माशाची शेपूट, पंख आणि कल्लेसुद्धा स्पष्ट दिसत होते. मोठ्या उत्साहानं, उत्सुकतेनं आणि तितक्याच अधीरतेनं त्यांनी शेजारीच असलेल्या एका सूक्ष्म दर्शकाखाली तो नमुना न्याहाळायला सुरुवात केली. मासा 15,000 फूट उंचीवर कसा? व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. असं काहीसं सर स्वतःशी पुटपुटले. हे बघ अनिल, हा जीवाश्म हिमालयाच्या जडणघडणीविषयी महत्त्वाचा दुवा आहे. अनया बेटा, तू आणलेला दगड लाख मोलाचा आहे बरं का. सर मी त्याच ठिकाणून हे बघा असे 10 दगड आणलेत. त्यातला हा एक बघा ना सर किती मोठा आहे. आपण असं करूया, या दगडाच्या नमुन्यांना मी आत्ताच कोड नंबर देतो. A1, A2, A फॉर अनया बरं का. ओके, आपण आता 4 दिवसांनी भेटूयात. या 4 दिवसात या सगळ्या नमुन्यांचा मी प्राथमिक अभ्यास करून ठेवतो. नंतरच्या प्रगत अभ्यासात मी तुझ्यासारख्या तरुण शास्त्रज्ञाला सहभागी करून घेणार आहे. सर मी आनंदानं सहभागी होईन सर. ये डॉक्टर अनिल आणि अनया, ये. अनया तू सुद्धा बैस. मी हे सगळे दगडांचे नमुने न्याहाळले आणि जीवाश्मांची देखील काही प्राथमिक निरीक्षणं घेऊन ठेवली आहेत. 10 दगडांपैकी 3 दगडात जीवाश्म. अभिनंदन अनया. आमच्या शास्त्रात लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं सहसा होत नाही, पण अनयानं मात्र हात घातला काय आणि 3 जीवाश्म हाती लागले. हा फार मोठा योगायोग आहे. अनिल, लेट अस सेलिब्रेट इट. गरमागरम कॉफी मागवतो मी. मला असं वाटतं आहे की अनयाला जर आवड असेल आणि भावी आयुष्यात शास्त्रज्ञ बनायचं असेल तर सिंगापूरच्या द सायंटिस्ट या जागतिक संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी तिने प्रयत्न करावा. 12वीची परीक्षा कमीत कमी 70% मिळवून उत्तीर्ण होणं ही त्यांची पहिली अट आहे. संस्थेनं जगभरात नेमून दिलेल्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प करून त्याचं सादरीकरण करणं हीच त्याची प्रात्यक्षिक परीक्षा असते आणि नंतर मुलाखत. 3 वर्षात डॉक्टरेट पदवी प्राप्त होते. अट अशी की पुढचं संपूर्ण आयुष्य शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करावं लागतं. हे संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्तीवर पूर्ण होऊ शकतं. पुराजीव विज्ञान हा विषय त्यात समाविष्ट आहे आणि माझी त्यात मार्गदर्शक म्हणून नेमणूक केलेली आहे. गेल्या 5 वर्षांपासून या विषयासाठी भारतातून कुणीही प्रयत्न करत नाही आहे. जगभरातून फार थोडे विद्यार्थी या विषयासाठी परीक्षा देतात. नाही ते ठीक आहे, पण हे सगळं इतक्या लवकर कसं शक्य आहे? आपल्या हातात 6 महिने आहेत. या हिमालयातून आणलेला जीवाश्मसुद्धा संशोधनाचा विषय आहे. हो, पण अजून तिचा 12वीचा निकाल लागायचा आहे. म्हणूनच तर तुला जागं करतो आहे. तिला इतरही नेहमीचे पर्याय, त्याच्या प्रवेश परीक्षा वगैरे देऊ देत ना. हे मात्र खरं आहे की या काळात प्रवेश परीक्षांची तयारी आणि संशोधन या दोन्ही सीमांवर तिला लढायला लागेल. या कॉफी घ्या आणि मग निर्णय घ्या. अनिलने अनयाचा अंदाज घेण्यासाठी तिच्याकडे बघितलं. साहसी वृत्तीच्या अनयाचा चेहरा आत्मविश्वासानं उजळून निघाला होता.
काहीही न बोलता तिचा होकार स्पष्ट दिसत होता. वेद सर, याच्यासाठी मला काय काय करावं लागेल? या प्रयोगशाळेत उद्यापासून दिवसाचे कमीत कमी 4 तास तुला या विषयाचं सैद्धांतिक आणि प्रायोगिक शिक्षण घ्यावं लागेल, अगदी शनिवारी रविवारी सुद्धा. संशोधन पद्धती, प्रत्यक्ष संशोधन आणि जागतिक पातळीच्या संशोधन लेखाचं सादरीकरण. अशा पद्धतीनं तुझ्या प्रशिक्षणाची दिशा ठरवली जाईल. सो शुड वी स्टार्ट? अनिल आणि अनया दोघांच्याही तोंडून यस सर असे उद्गार बाहेर पडले होते. नेपाळच्या पोखरा व्हॅलीमध्ये पुराजीव शास्त्रज्ञांची चमू दाखल झाली होती. स्वतः डॉक्टर वेद, त्यांचे 4 सहकारी आणि अनया यांनी एका हेलिकॉप्टरद्वारे माछे पुछेरे या माशाच्या शेपटीसारख्या दिसणाऱ्या अतिशय देखण्या शिखराकडे प्रयाण केलेलं होतं. या बर्फाळ प्रदेशात माछे पुछेरे शिखर पायथ्याशी असलेल्या सपाट बर्फाळ प्रदेशात 15,000 फूट उंचीवर हे हेलिकॉप्टर सुखरूप उतरलेलं होतं. अनया, आता तू आम्हाला त्या ठिकाणी घेऊन चल जिथे हे जीवाश्मांचे नमुने तुला मिळालेले होते. सगळ्यांनी थर्मल सूट, क्लाइम्बिंग शूज, आईस ॲक्स आणि गॉगल परिधान केलेला होता. यांत्रिक सामग्री घेऊन 3 ग्लेशियर्स पार करून अंदाजे 16,000 फूट उंची गाठायची होती. हवामान क्षणोक्षणी बदलत होतं. हिमालयात परिसर इतक्या झपाट्यानं बदलतो की अंदाज चुकतात. अनयाला इथे येऊन 20च दिवस होऊन गेले होते. अनयानं 2 ग्लेशियर्स पार केली आणि 3ऱ्या ग्लेशियरवर संथ गतीनं चढाई करत त्या पाण्याच्या ओहळाचा ती शोध घ्यायला लागली. तोच तो ओहळ होता. बर्फ पडल्यामुळे अरुंद झाला होता. जीवाच्या आकांतानं हिऱ्याचा खजिना सापडावा अशा आवेगानं ती त्या ओहळाकडे धावत सुटली. शास्त्रज्ञांच्या त्या चमूचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या ओहळाला केंद्रबिंदू धरून विविध उपकरणांची मांडणी करण्यात आली. तिथल्या बर्फाचे नमुने, दगडगोट्यांचे नमुने, चिखलाचे नमुने मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आले. एका छोट्या ड्रोनच्या मदतीनं त्या विभागाची एरियल टोपोग्राफी छायाचित्रित करण्यात आली. अनयाचं ऑन द जॉब ट्रेनिंग सुरू झालं होतं. ती देखील या तांत्रिक कामात मदत करत होती. एवढा प्रचंड खर्च करून बिरबल साहानी पुराजीव विज्ञान संशोधन संस्थेनं ही मोहीम हाती घ्यावी असं काय कारण घडलं होतं? अनयानं आणलेला माशाचा जीवाश्म हा मुळात एका नामशेष झालेल्या माशाच्या प्रजातीचा होता. माशाची शेपूट आणि त्याचे पंख आणि इतर अवयव देखील इतके स्पष्ट, अखंड आणि शाबूत अवस्थेत कधीच मिळालेले नव्हते. आत्तापर्यंत झालेल्या संशोधनात माशाची शेपूट आणि चतुष्पाद प्राण्यांची शेपूट वेगवेगळ्या पद्धतीनं उत्क्रांत झाल्याचं फक्त गृहीतक मांडण्यात आलेलं होतं. परंतु या जीवाश्माच्या काही चाचण्या इतक्या चकित करून टाकणाऱ्या होत्या की त्यामुळे या गृहीतकावर सिद्धांताची मोहर उमटणार होती. हाच नवा सिद्धांत अनयानं आपल्या सादरीकरणात मांडावा अशा दृष्टीनं डॉक्टर वेद कार्यप्रवृत्त झाले होते. याच परिसरात नक्की काहीतरी वेगळं हाती लागण्याची चिन्ह दिसताच 1 महिन्याच्या आत त्यांनी डायरेक्टर साहेबांकडनं ही मोहीम मंजूर करून घेतली होती. या मोहिमेतून गोळा केलेले 25 किलो वजनाचे नमुने संशोधन संस्थेत पोहोचले होते. त्यातल्या 3 कलिंगडाच्या आकारा एवढे दगडांचे नमुने तपासायला सुरुवात झाली होती. अनयाला या दगडात दडलेला जीवाश्म शोधून काढण्याचं तंत्र अवगत झालं होतं. सर, हे काळे ठिपके कशाचे दिसत आहेत? अरे, हे तर माझ्याही आकलनाच्या बाहेरच आहे. एक आश्चर्यच आहे. इथं माशांची शाळा आहे. अरे आशिष, जरा बघ बरं, तुला यात चांगली गती आहे. अहो सर, हा तर खजिना लागलाय हातात आपल्या. ही एक अतिशय दुर्मिळ आणि गेल्या 5 वर्षांपासून नामशेष म्हणून जाहीर झालेली एरिस लेव्हेटस नावाची प्रजाती आहे. एकाच जातीच्या शेकडो माशांचा जीवाश्म. ही मी काय बघतोय, याच्यावर अजून माझा विश्वास बसत नाही आहे सर. कॅटलॉगमधली माहिती आणि चित्र या जीवाश्माशी तंतोतंत जुळत होते. माछे पुछेरे शिखराच्या परिसरात माशांच्या जीवाश्मांची खैरात दिसतीये. यात माशांचं कळप एकाच दिशेनं एकत्रितपणे एखाद्या लाटेवर स्वार होऊन एका रांगेत प्रवास करत असताना खडकाखाली दाबला गेला असणार आहे.
या जीवाश्माला संशोधनाचे अनेक आयाम आहेत. हा जीवाश्म या संस्थेला या क्षेत्रात नक्कीच कीर्तिमान करणार यात शंका नाही. वेल डन अनया, तू आमच्या चमूतली सगळ्यात तरुण शास्त्रज्ञ आहेस. विद्वानांच्या परिसस्पर्शानं अनयाच्या बुद्धीला झळाळी प्राप्त झाली होती. निरागस मन आणि संशोधन वृत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, त्या एकमेकांना पूरक असतात. नानासाहेब तिला भूशास्त्रातल्या संकल्पना समजावून सांगत तेव्हा अनयाच्या विषयज्ञान ग्रहणशक्तीची त्यांना कमालच वाटायची. अनया आता सिंगापूरच्या परीक्षेसाठी झपाटल्यासारखी कामाला लागली होती. गुरु आणि शिष्याला मनाजोगता विषय गवसला होता. जलचरांच्या शेपटीची उत्क्रांती, नंतर उभयचर प्राण्यांचं अस्तित्व आणि पुढे भूचर चतुष्पाद प्राण्यांची शेपूट कशी उत्क्रांत झाली, या उत्क्रांती प्रक्रियेत एकसंध धागा मिळतो का जलचर आणि भूचर प्राण्यांच्या शेपटीच्या उत्क्रांतीची प्रक्रिया वेगळी होती. अशा एका गहन विषयावर संशोधन करून वेद सरांच्या मार्गदर्शनाखाली अनयानं मुद्द्यांची रीतसर मांडणी केली होती. परीक्षेची तारीख एक महिन्यावर आली होती. 25 पानांचा शोधनिबंध आयोजकांकडे नुकताच पाठवला होता. ठरल्या तारखेच्या आदल्या दिवशी डॉक्टर वेद, डॉक्टर अनिल, डॉक्टर संध्या आणि अनया सिंगापूरमध्ये दाखल झाले. रोज एकाच विद्यार्थ्याची परीक्षा होती. विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्यासाठी नोबेल प्राप्त शास्त्रज्ञांची नियुक्ती केली होती. पुराजीव विज्ञान शाखेत नोबेल नसल्यानं त्याच्या तोडीचं व्हेटलेसन पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञाची नियुक्ती झालेली होती. 1 तासाचं सादरीकरण आणि 1 तासाची वैयक्तिक मुलाखत असा कार्यक्रम होता. ही दोन्ही सत्र सर्वांसाठी खुली होती. विशेष म्हणजे तिथलं संपूर्ण वातावरण अतिशय अनौपचारिक होतं. हास्यविनोदात ते अनयाला सुद्धा सामील करून घेत होते. अनयाचा आत्मविश्वास आता परमोच्च बिंदूवर होता. एका सुंदरशा छोटेखानी सभागृहात विविध क्षेत्रातल्या 30 वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ही दोन्ही सत्र पार पडली होती. विषयाची मुद्देसूद मांडणी, मुद्दा समजून द्यायची कला, भाषेवरचं प्रभुत्व आणि एकूणच साधं पण प्रभावी व्यक्तिमत्व. एक नवीन सिद्धांत जगापुढे मांडायचा म्हणजे त्या उंचीची समज तिने प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेली होती. वैयक्तिक मुलाखती तिने स्वतःला लाभलेला ज्ञानाचा संपन्न वारसा आणि वर्तमानाच्या आधारावर भविष्याची मांडणी मी कशी करणार आहे हे फार परिणामकारक पद्धतीनं मांडलं. रात्रीचं जेवण देखील पाहुण्यांबरोबर आयोजित केलेलं होतं. त्यात देखील त्यांना विद्यार्थ्यांच्या काही पैलूंचं परीक्षण करायचं असेल. अनया, तू एकूणच खूप छान सादरीकरण केलं आहेस, तुझं अभिनंदन बरं का. डॉक्टर वेद म्हणाले. वा बेटा, तुझा परफॉर्मन्स अल्टिमेट होता. डॉक्टर अनिल म्हणाले. आणि तिची आई संध्या म्हणाली, छान केलंस हो बेटा, मी फक्त प्रार्थना करणार आहे तुझ्या निवडीसाठी. बिरबल सहानी पुराजीव विज्ञान संशोधन संस्थेच्या एका छानशा हिरवळीवर अनयाच्या निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं. आज सबनीस कुटुंबियांच्या झिरटोपात मानाचा तुरा खोचला गेला होता. खरं म्हणजे अनयाच्या निवडीमुळे बिरबल सहानी संस्था जगाच्या क्षितिजावर झळकली होती. डॉक्टर वेद यांच्या मार्गदर्शनामुळे या संस्थेला हा मान प्रथमच मिळालेला होता. अनया ही द सायंटिस्टची पहिली भारतीय विद्यार्थिनी म्हणून नोंदवली गेली होती. आठवड्याभरातच अनया द सायंटिस्टमध्ये दाखल झाली. पहिले 6 महिने स्टेट ऑफ द आर्ट संशोधन प्रणालीचं तिला शिक्षण दिलं गेलं. पुराजीव विज्ञानातल्या जगातल्या नामवंत शास्त्रज्ञांपैकी विषयाच्या आवडीनुसार कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं हे अनयाला निश्चित करायचं होतं. डॉक्टर वेद यांच्या सल्ल्यानुसार हार्वर्ड विद्यापीठातल्या उत्क्रांती जीवशास्त्र विभागात डॉक्टर स्टीफन हॉर्नर यांच्याकडे ते रुजू झाले. 6 फूट उंचीचे, गोरा रंग, डोक्यावर टक्कल, नाक जरा जास्तच धारदार, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, अत्यंत सावकाश हळू आवाजात आणि पॉझेस घेत घेत स्पष्ट उच्चारात बोलायची त्यांची आगळी शैली आणि आत्मविश्वासानं पावलं टाकत चालण्याची पद्धत विद्यार्थ्यांना भारावून टाकणारी होती. अर्थ सायन्समधल्या नोबेल पुरस्काराच्या तोडीचं समजलं जाणारं व्हेटलेसन पारितोषिकाचे 2023 सालचे ते मानकरी होते. नानांचा दुसरा मुलगा सिद्धार्थ आणि त्याची बायको रश्मी हे अमेरिकेतच स्थायिक झाले होते.
अमेरिकेत काका आणि काकू असल्यामुळे अनया खुश होती. तिच्या हे लक्षात आलं की जगातली सगळीच शास्त्र उत्क्रांती या शास्त्राभोवती फिरतायत. ज्ञानाच्या महासागरातून पोहत असताना अनयाची चांगली दमछाक होत होती. गेल्या 2.5 वर्षांपासून अनेक संशोधन मोहिमा तिने यशस्वीपणे साध्य केल्या. उन्हातानात आणि डोंगर कपारीत ॲरिझोनाच्या वाळवंटात 20-25 दिवसाचे कॅम्प्स टाकून दिवसरात्र मेहनत करून तिने डॉक्टर स्टीफन यांची शाबासकी मिळवली होती. त्यांनी प्रबंध लिहिण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. दरम्यानच्या काळात अनिल आणि संध्या अनयाला भेटायला आलेले असताना डॉक्टर स्टीफन हॉर्नर यांनी त्यांना आपल्या घरी जेवण्यासाठी निमंत्रित केलं होतं. हॉर्नर यांनी त्यांच्या भाच्याला आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. मी ओळख करून देतो. हा माझा भाचा डॉक्टर विल्यम हंटर, सध्या कॅलिफोर्नियाच्या पुरा हवामान विज्ञान संस्थेत काम करतोय. पुरा हवामान विज्ञान संस्था म्हणजे पॅलिओ क्लायमेटॉलॉजी, पराकोटीच्या वातावरणातली परिसंस्था. एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट इकोसिस्टीम्स हा त्याच्या संशोधनाचा विषय आहे. माझ्याच मार्गदर्शनाखाली तो PhD झाला आणि हे त्याचे आईवडील. हॅलो विल्यम, मी अनया सबनीस, सरांची विद्यार्थिनी. ओळखी झाल्या, जेवणं झाली. गप्पांमध्ये हॉर्नर, हंटर आणि सबनीस कुटुंबीय अगदी रंगून गेलं होतं. आपल्याला नक्की जेवायला का बोलवलं हे अनयाला अद्याप उलगडलेलं नव्हतं. सरांनी जेवणं झाल्यावर अनया आणि विल्यम यांना आपल्या अभ्यासिकेत बोलवून घेतलं आणि म्हणाले, हे बघ अनया, तुझ्या थेसिस लिहिण्यात विल्यम तुला मदत करेल. त्याच्या कॅलिफोर्नियाच्या प्रयोगशाळेला अधूनमधून भेट देत जा. तो खूप हुशार आहे. आय एम प्राऊड ऑफ हिम. जेवणाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. सबनीस कुटुंब आपल्या भावाकडेच उतरलं होतं. त्यांचा परतीचा दिवस येऊन ठेपला होता. विल्यम अनयाच्या सोबत त्यांना विमानतळावर सोडायला आला होता. चेक इन झाल्यावर अनिल आणि संध्या यांच्या तोंडी फक्त विल्यमचा विषय होता. विल्यम किती हँडसम मुलगा आहे हो. मला त्याचा नम्र स्वभाव फार आवडला बरं का. विल्यम तुम्हाला आपल्या अनयासाठी कसा वाटतो? बघ, उगाच कसली तरी स्वप्न बघू नको. सांस्कृतिक दरी कशी भरून काढणार? अहो, तुम्ही बघितलंत ना, 3 वर्ष राहून अनयासुद्धा चांगली अमेरिकन झाली आहे. हां, तिने अमेरिकन वर्क कल्चर मात्र चांगलं अंगीकारलं आहे. पण अगं, आधी PhD तर पूर्ण करू दे तिला, मग बघू. तिला तो थिसिस लिहिण्यासाठी मदत करणार आहे म्हटल्यावर बघू काय घडतंय ते. पण व्हायचं आहे ते नैसर्गिकरित्या होऊ दे. दोघंही समजदार आहेत. स्वप्न रंगवता रंगवता दोघंही केव्हा विमानात दाखल झाले हे त्यांना कळलं सुद्धा नाही. कुठलं पेय घेणार असं एअर होस्टेसनं विचारल्यावर दोघं वाहनावर आले. डॉक्टर अनया सबनीस यांचा आनंद गगनात मावत नव्हता. कॅलिफोर्नियाच्या पुरा हवामान विज्ञान संस्थेचे निर्देशक हेनरी बॉब यांचं नियुक्तीपत्र हातात पडलं होतं. आज अनयाचं शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न साकार झालं होतं. डॉक्टर विल्यमच्याच विभागात तिला एका स्वतंत्र प्रकल्पावर नियुक्त करण्यात आलं होतं. तिच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या होत्या. विविध विषयातलं सिद्धहस्त ज्ञान तिने प्राप्त केलेलं होतं. भूशास्त्र, जीवाश्मशास्त्र, हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, विदा विश्लेषणशास्त्र वगैरे वगैरे. प्रकल्पाचं नाव होतं ग्रँड कॅन्यनमधले 100 दिवस. ही एक ग्रँड कॅन्यनमधली हवामान बदल या विषयावर संशोधन करणारी जम्बो मोहीम होती. त्याचं नेतृत्व करणार होते डॉक्टर विल्यम. डॉक्टर विल्यम आणि डॉक्टर अनया यांना ग्रँड कॅन्यन प्रकल्पात एकमेकांचा 100 दिवसांचा लाभलेला प्रदीर्घ सहवास, त्यांनी मिळून झेललेले आपत्ती प्रसंग, एकमेकांच्या सल्ल्यानं आखलेली यशस्वी रणनीती यामुळे सहवासानं प्रेमाचा गंध दरवळायला लागला होता. दोघांनाही एकमेकांच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला पुरेसा वेळ मिळाला होता. साहसी मोहिमांवर कॅम्पिंग मूडमध्ये असली म्हणजे अनया अगदी फुल फॉर्ममध्ये असायची. मेकअपपेक्षा ती कॅज्युअल्समध्ये खूप छान दिसायची. तिच्या स्वभावातली निरागसता, कामातला प्रामाणिकपणा, सुदृढ शरीरयष्टी आणि विश्वास अर्हता ह्या तिच्या गुणांवर विल्यम भाळला होता.
विल्यमच्या व्यक्तिमत्वातला तो हळुवारपणा, नम्रता, प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता, साहसी स्वभाव आणि जिद्दीनं यशाकडे वाटचाल करण्याची विशेष नेतृत्व पद्धती, या त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे अनया त्याच्याकडे आकर्षित झाली होती. अनया, आपण जर आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर तुझं काय मत आहे? विल्यमनं तिला विचारलं. नाही, ते ठीक आहे, पण लिव्ह इन रिलेशन वगैरे नाही आवडणार मला. हे बघ अनया, आपण आता एकमेकांना इतकं समजून घेतलं आहे की तशी रिलेशनशिप मलासुद्धा नाही आवडणार. पण मग तुझ्या आईवडिलांचं काय, ते देतील होकार? हे 100%. किंबहुना हॉर्नर सरांचीच तशी इच्छा आहे. त्यांनी माझ्या आईवडिलांना आपल्या लग्नासाठी केव्हाच तयार केलं आहे. उच्च शिक्षा विभूषित अनया आणि विल्यम यांचं एका अर्थानं प्लॅटॉनिक लव असल्यासारखं होतं. यात शारीरिक आकर्षणापेक्षा बौद्धिक आकर्षण प्रभावी होतं. दोन्ही कुटुंबांनी होकार दिला होता. आनंदाचे नगारे वाजायला लागले. हंटर कुटुंब खूप साध्या विचारांचं होतं. भारतात आणि भारतीय पद्धतीनं लग्न करण्याच्या सबनीस कुटुंबाच्या प्रस्तावाला सुद्धा त्यांनी मान्यता दिली. संस्थेत सुद्धा या निर्णयाचं सगळ्या मित्रपरिवारानं स्वागत केलं. या बसा, तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा. आत्ताच नेटवर पत्रिका मिळाली आहे, हेनरी बॉब म्हणाले. अनया आणि विल्यम एकाच वेळी धन्यवाद सर म्हणाले. हे बघा, कझाकिस्तानच्या शेरन कॅनन परिसरात एक मोहीम आपण निश्चित केली आहे. मला सांगायला आनंद होतो आहे की तुम्ही दोघांनी त्याचं नेतृत्व करायचं आहे. हे नियुक्तीचं पत्र. पण सर, आमच्या लग्नाच्या आधी ही मोहीम सुरू होती आहे. काळजी करू नका, सांगतो. हे बघा, मोहिमेला लागणारी साधनसामग्री आणि तंत्रज्ञ हे पुढे जातील. तुम्ही लग्न आटोपून चांगले 10 दिवस भारतात हनीमून साजरा करा आणि नंतर कझाकिस्तानात अल्मेट्टी इथे रुजू व्हा. भारतात सॉफ्ट हनीमून आणि शेरन कॅनन परिसरात वाईल्ड हनीमून. कशी काय वाटते कल्पना? दोघांनाही लाजल्यासारखं झालं. दोघंही म्हणाले, ठीक आहे सर, आम्ही कामाला लागतो. दॅट्स द स्पिरिट. मोहिमेचं उद्दिष्ट नीट समजून घ्या. विश यू ऑल द बेस्ट. अनया आणि विल्यम पती-पत्नी कझाकिस्तानच्या शेरन कॅनन परिसरात दाखल झाले. अनया आणि विल्यम यांचं नुकतंच लग्न झालं होतं. परंतु पुराजीव वैज्ञानिकाला तर ही संधी हनीमूनपेक्षा मोठी भेटवस्तू होती. अल्मेट्टी शहरापासून पूर्वेकडे 200 किलोमीटर अंतरावर चीनच्या सीमारेषेला लागून असलेला हा प्रदेश. शेरन नदी या अवाढव्य दऱ्यांमधनं वाहते. 90 किलोमीटरच्या या शेरन कॅनन परिसरात खडकांची धूप होऊन विविध प्रकार आणि आकाराच्या खिंडी तयार झालेल्या होत्या. अमेरिकेतील ग्रँड कॅननच्या अभ्यासाचा अनुभव गाठीशी होता म्हणून कॅलिफोर्नियाच्या जीवाश्म हवामान संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ विल्यम हंटर आणि अनया सबनीस हंटर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2004 साली शेरन राष्ट्रीय उद्यान म्हणून हे जाहीर झालं होतं. परंतु कॅनन परिसरात पर्यटन करणं तितकं सोपं नाही आणि म्हणूनच या पर्यटन स्थळाला तितकासा प्रतिसाद नव्हता. जंगल आणि वाळवंट एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं. 1 कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या या कॅनन परिसरात 2 लाख वर्षापूर्वी एक प्रचंड भूकंप आला होता आणि त्यामुळे शेरन नदीची दिशाच बदलली. त्यातून तयार झालेल्या व्हॅली ऑफ कॅसल परिसरात संशोधन शिबिर थाटायचं होतं. अल्मेट्टीला या मोहिमेसाठी एक संवाद केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. त्यामुळे व्हॅली ऑफ कॅसलशी सततचा संवाद साधणं शक्य होणार होतं. कॅलिफोर्नियाच्या जीवाश्म हवामान संस्थेचे निर्देशक हेनरी बॉब हे अमेरिकेहून तातडीनं अल्मेट्टी संवाद केंद्रावर दाखल झाले होते. केंद्रावर पत्रकारांची गर्दी उसळली होती. सर, आपण या अपघाताबद्दल काय सांगाल? हे बघा, मी आत्ताच याबद्दल काही सांगू शकत नाही. विल्यम अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अनया अजून या धक्क्यातनं बाहेर पडलेल्या नाही आहेत. सर, अपघात झाला कसा? त्याची रितसर तपासणी सुरू आहे. दोघेही शास्त्रज्ञ शुद्धीवर आल्याशिवाय आम्हाला काहीही सांगता येणार नाही. तब्बल 7 दिवसानंतर अल्मेट्टीच्या नूर सुलतान हॉस्पिटलमधनं हेनरी बॉब यांना त्या दोघांना भेटायची परवानगी मिळाली होती. 2 जागतिक कीर्तीचे धाडसी शास्त्रज्ञ होते ते.
विल्यमचा डावा पाय गुडघ्यापासून कापायला लागला होता. अनया मात्र बऱ्यापैकी सावरली होती. ही बातमी वाऱ्यासारखी कझाकिस्तान आणि अमेरिकेच्या माध्यमांवर झळकली होती. सबनीस कुटुंब आणि हंटर कुटुंब अस्वस्थ होतं. अखेर दोन्ही कुटुंबांनी कॉन्फरन्सिंगद्वारा एकमेकांना प्रत्यक्ष बघितलं, मनसोक्त गप्पा केल्या आणि 10 दिवसांपासून चाललेली घालमेल एकदाची आटोपली. 15 दिवस होऊन गेले होते. वार्ताहर घडलेली घटना समजून घेण्यासाठी आतुर झाले होते. विल्यम आता वॉकर घेऊन थोडासा चालू शकत होता आणि त्या प्रदीर्घ मुलाखतीला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्याद्वारा ती सर्व जगभर एकाच वेळी प्रसारित होणार होती. नॅशनल जिओग्राफिकच्या माध्यमानं त्यात पुढाकार घेतला होता. प्रमुख संपादक सुझन हिचकॉक या स्वतः ही मुलाखत घेणार होत्या. आमच्या प्रेक्षकांसाठी या मोहिमेची आधी थोडी पार्श्वभूमी सांगाल का? सुझननं विचारलं आणि अनया बोलती झाली. आमच्या वाटाड्याचं नाव होतं सांझर. कॅन्यन परिसरात सगळाच भुलभुलैया असतो. मूळ रस्ता मागे टाकून आमचे 4 घोडे या दरीच्या दिशेनं वाटचाल करायला लागले होते. एका घोड्यावर सांझर आणि तंबू आणि काही उपकरणं होती. दुसऱ्या घोड्यावर मी आणि विल्यम होतो. बाकीच्या 2 घोड्यांवर आमचे 4 तंत्रज्ञ आणि उपकरणं होती. आमच्या GPS-नुसार 3 दिवस आम्हाला या दऱ्याखोऱ्यातनं वाटचाल करायला लागणार होती. पहिला दिवस सुखद होता, कारण जंगल होतं, तलाव होता, पक्षी होते, बकरी, ससे अशा प्राण्यांचं दर्शनसुद्धा आम्हाला घडलं. सांझर हा तसा अभ्यासू वाटाड्या होता. त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजी भाषेत तो या परिसराचा इतिहास, चालीरीती, इथल्या भूताखेतांच्या कथा मोठ्या रंगवून सांगत असे. रोज साधारण 50 ते 70 किलोमीटर अंतर पार करत आज आम्ही व्हॅली ऑफ कॅसल या लाल निळसळ अशा नैसर्गिक किल्ल्यांच्या परिसरात येऊन पोहोचलो होतो. मानेला डोकं लागेपर्यंत उंच बघितलं की हा अप्रतिम नजारा नजरेला पडत असे. उद्या याच परिसरात आणखीन आत 50 किलोमीटर अंतरावर आमच्या शिबिरासाठी जागा निश्चित केलेली होती. सांझर सांगत होता की इतक्या आत आजपर्यंत मी कुठल्याच पर्यटकाला आणलेलं नाही. जमिनीवर खुरटी गवतं उगवली होती. संवाद यंत्रणेद्वारा आल्मेट्टीच्या मूळ शिबिरातून हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं आम्हाला अन्न, पाणी आणि इतर गरजा पुरवल्या जाणार होत्या. सध्या आमचा आल्मेट्टी गावाशी संपर्क तुटलेला होता. आल्मेट्टी आमचा बेस होता. शिबिरात छोटासा पण शक्तिशाली टॉवर उभारल्यावर आम्ही आल्मेट्टीशी 3 दिवसांनंतर संवाद साधू शकणार होतो. 3 दिवसाच्या प्रवासात माझ्या हे लक्षात आलं की ही आपत्कालीन परिस्थितीत या परिसरातनं बाहेर पाडण्यासाठी सांझर हा आमचा एकमेव आधार आहे. शिबिरासाठी जागेची निवड झाली. तंबू उभे राहिले. संवाद यंत्रणा उभी राहिली. आम्ही आमच्या शिबिराला नाव दिलं रेड कॅसल कॅम्प. रेड कॅसल हिअर, कॅन यू हिअर मी? येस कॅन यू हिअर मी? फक्त खरखर ऐकू येत होती. येस आय एम अनया हिअर, कॅन यू हिअर मी? मी तंत्रज्ञांना म्हटलं अँटेना उंच करावा लागेल, रेंज येत नाही आहे. 4 तासांच्या खटाटोपानंतर सिग्नल मिळाला. येस आल्मेट्टी हिअर. आल्मेट्टी या बेसवर आम्ही लोकेट झालेलो होतो. थँक गॉड. आता मात्र आमच्या जीवात जीव आला होता. उभारी आली होती. आत्मविश्वास वधारला होता. अर्ध्या तासातच आमच्या डोक्यावर हेलिकॉप्टर घिरट्या घालायला लागलं होतं. या अरुंद दरीत ते आमच्या कॅम्पच्या दिशेने येऊन अलगद उतरलं होतं. काही महत्त्वाची मोठी अवजारं देखील प्राप्त झाली होती. बातमी कॅलिफोर्नियाच्या मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचली होती. ऑल इज वेल. या परिसरात वावरणारे आम्ही पहिलेच मानव होतो. हवामानशास्त्र, भूशास्त्र, जीवाश्मशास्त्र, जैवविविधता, मातीची धूप अशा अनेक बाबींवर संशोधन करायचं होतं. रेड कॅसल परिसरात हवामान केंद्राची उभारणी करायची होती. त्या परिसरात गेले 15 दिवस आम्ही चांगले रुळलो होतो. रेड कॅसल उंचीवर असल्यामुळे हे लाल खडकाचे स्तंभ आम्हाला खुणावत होते. त्या लाल खडकाचे नमुने गोळा करायचं आव्हान अद्याप पूर्ण झालेलं नव्हतं. सांझरसुद्धा ती जोखीम उचलायला तयार नव्हता. आता परतण्याची वेळ आली होती आणि त्या दिवशी सांझरनं आम्हाला त्या बुर्जासारख्या दिसणाऱ्या लाल स्तंभापर्यंत घेऊन जायची तयारी दर्शवली. जाऊन येऊन 48 तासांची ती मोहीम होती. आमचा तर आनंद गगनात मावत नव्हता. सांझरला आम्ही त्यासाठी विशेष बक्षीस देणार होतो.
आमचे 2 घोडे, मी आणि विल्यम एकावर आणि सांझर आणि रॉक क्लाइम्बिंगचं सामान दुसऱ्यावर, असे आम्ही ते नागमोडी खिंडीचे रस्ते पार करत लाल स्तंभाच्या दिशेनं आत आत असा प्रवास करत होतो. आम्ही अखेर एका अत्यंत अरुंद अशा बेसक्यात पोचलो. पुढे रस्ताच नव्हता. लाल खडकाच्या स्तंभापर्यंत पोहोचण्यासाठी हाच जवळचा मार्ग होता. 10 फुटाचा सरळ उभा कडा चढणं आवश्यक होतं. विल्यम हा पट्टीचा गिर्यारोहक होता. त्याने आपली अवजारं काढली, पिटॉन खडकात ठोकला, त्यावर शिडी अडकवली, त्यावर उभं राहून दुसरा पिटॉन, नंतर तिसरा आणि शेवटचा 5वा. मी खडकाच्या पायथ्याशी उभी राहून विल्यमला सूचना देत होते. काय गोंधळ चालला आहे म्हणून मी सहज मागे वळून बघितलं तर सांझरवर एका वाळवंटी विषारी नागानं हल्ला केलेला होता. सांझरनं नागाशी चाललेल्या झटापटीत चाकूच्या सहाय्यानं मोठ्या चपळतेनं नागाचं मुंडकं धडावेगळं केलेलं होतं. पण त्या नागानं सांझरच्या गळ्याला घेतलेला चावा सोडलेला नव्हता. हे दृश्य बघून मी स्तिमित झाले. नागाचं मुंडकं सांझरच्या गळ्याला तसंच चिकटलेलं होतं. त्याच्या शरीरात विष विणलं होतं. तो वाळूवर गडाबडा लोळत होता, श्वासासाठी धडपडत होता. मी हा प्रसंग वासून बघत होते. माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. इतक्यात विल्यमची शिडी वजनामुळे पिटॉन उपटून बाहेर आल्यामुळे खडकावरनं निसटली होती आणि तो त्या खडकावरनं 10 फूट खाली घसरत पायथ्याशी असलेल्या एका कपारीत जाऊन अडकला होता. मी ओरडले, जीवाच्या आकांतानं धावत सुटले. विल्यमला बखोट्यात धरून त्या कपारीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचा डावा पाय काही केल्या कपारीतनं निघेना. माझ्याकडे असलेल्या हॅमरच्या साहाय्यानं त्या कपारीचा दगड फोडून पाय मोकळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न मी 3 तास झाले करत होते. इकडे आड तिकडे विहीर अशी माझी स्थिती झाली होती. मी माझा मोबाईल फोन घेऊन त्या खडकावर थोडंसं वर जाऊन रेंज मिळावी म्हणून धडपडत होते. SOSचा नंबर पुन्हा पुन्हा लावत होते. 2-3 वेळा रिंग वाजून फोन बंद पडत होता. मला माहीत नाही मी किती वेळा हा केविलवाणा प्रयत्न करत होते. शेवटी बॅटरी संपली. विल्यम ज्या खडकावरून घसरला त्या खडकाकडे बघून मी काही वेळ हरवून गेले होते. त्या खडकाचा एक भला मोठा तुकडा तुटून पडल्यामुळे त्या खडकातला एक जीवाश्म ठळकपणे उघडा पडला होता. एकेकाळी शेरन नदीत वास्तव्य करणाऱ्या एका भल्या मोठ्या माशाचा तो जीवाश्म होता. विल्यम मात्र खडकाच्या पायथ्याशी अडकलेला असल्यामुळे त्याला तो जीवाश्म दिसू शकत नव्हता. मी आनंदानं वेडी झाले होते. मोहीम खऱ्या अर्थानं यशस्वी झाली होती. पण 15च मिनिटात मी भानावर आले. संवाद यंत्रणा ठप्प झाली होती. त्या गोंधळात आमचे घोडे दिसेनासे झाले होते. अशा आपत्कालीन परिस्थितीतसुद्धा विल्यमनं मला धीरानं घे असं तो वारंवार सांगत होता. मी सैरभैर झाले होते. सर्व बाजूनं अंधारून आलं होतं. विल्यमनं मला सांझरचा फेटा, त्याची घोंगडी, त्याचा चाकू, 3 काठ्या, कुऱ्हाड, लायटर हे सगळं जमा करून आणायला सांगितलं. काळाकुट्ट अंधार जसा पसरला तसे मला दूरवर मण्यासारखे चमकणारे डोळे दिसले. 3 लांडगे आमच्या दिशेनं येत होते. विल्यमचा लचका ते कुठल्याही क्षणी घेऊ शकत होते. विल्यमनं मला घोंगडीची मशाल पेटवायला सांगितली. अर्धी घोंगडी फाडली, त्याच्या 3 मशाली तयार केल्या. पेटत्या मशाली घेऊन मी त्या लांडग्यांवर धावून गेले. त्यांना रोखून धरलं. मध्यरात्रीनंतर हे संकट कसं बसं टळलं. दुसरा दिवस उजाडला. मी त्या कपारीपाशी रात्रभर पहारा देत बसून होते. खूप थकून गेले होते. सगळे उपाय व्यर्थ वाटत होते. हे लांडगे पुन्हा नक्की मोठ्या संख्येनं रात्री येणार आणि माझ्या शरीराची लक्तरं तोडणार हे विल्यमनं ताडलं होतं. तो म्हणाला, हे बघ अनया, मला या दगडापासून वेगळं व्हायचं असेल तर या धारदार चाकूनं माझा पाय पोटरीपासून कापून टाकावा लागेल. मी म्हणाली, काय पाय कापायचा आणि मी? तो म्हणाला, हो, तुला हे लवकरात लवकर करावं लागेल अंधार पडायच्या आत, नाहीतर हे लांडगे माझे तुकडे तोडतील आणि तुला फक्त बघत राहावं लागेल. मी म्हणाले, मी नाही कापू शकणार तुझा पाय. तर तो चिडला आणि म्हणाला, तू हे आत्ता करणार आहेस अनया, समजलं? मशाल पेटव, चाकू निर्जंतुक कर, पाय पोटरीपासून कापून टाक. उघड्या पडलेल्या रक्तवाहिन्यांवर ते तापलेल्या चाकूचं पातं थोडा वेळ दाबून ठेव. सांझरचा फेटा जखमेवर घट्ट बांध.
विल्यम फार सहजतेनं हे सगळं सांगून गेला खरा, पण माझ्या सर्वांगाला घाम फुटला होता. डोकं सुन्न झालं होतं. मला विल्यमवर लांडगेत तुटून पडल्याचा भास झाला. काळजात धस्स झालं. माझ्या अंगात कुठून बळ आलं माहिती नाही, पण मी त्याचा तो पाय कापला हे मात्र खरं. मी ओरडत होते, मला मळमळ होत होती आणि नंतर तर हे दृश्य बघून मला वांत्या व्हायला सुरुवात झाली. हे सगळं सहन करणाऱ्या विल्यमला मी सलाम केला. त्याच्या जखमेवर तो फेटा घट्ट बांधला. वेदनांपेक्षा सुद्धा सुटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर विलसत होता. मी त्याला सहारा देत उंच टेकडावर घेऊन गेले. अंधार पडताच लांडग्यांची फौज तिथे हजर झाली होती. विल्यमच्या तुटलेल्या पायाचा तुकडा त्यांनी केव्हाच फस्त केला होता. सांजरच्या शरीरावर ते लांडगे तुटून पडले होते. लांडग्यांना आता रक्ताची चटक लागली होती. त्यांनी आपला मोर्चा आमच्याकडे वळवला होता. त्यांच्या त्या भयान नजरा आणि जिभेवरून गळणारी लाळ बघून मला धस्स झालं. हळूहळू इथे विल्यम ग्लानीत जात होता. अशा स्थितीत मी विल्यमला आणखीन वर वर खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. त्यांनी शुद्धीवर असायला हवं होतं. मी मशाल घेऊन लांडग्यांना थोपवून धरलं होतं. वेड्यासारखी ओरडत होते, रडत होते. कशीबशी दुसरी रात्र जागून काढली आणि विल्यमच्या शरीराला मालिश करत ते गरम ठेवण्याचा प्रयत्न केला. पहाट झाली. डोळ्यातले अश्रू आटले होते. मी भकास झाले होते. फक्त प्रार्थना करत होते. अल्मेटी बेसवर हे सगळं कसं आणि केव्हा कळालं? सुझननं परत प्रश्न केला. रेड कॅसल कॅम्पवरनं आमच्या सहकाऱ्यांनी अल्मेटी बेसवर आम्ही बेपत्ता असल्याचा निरोप दिला होता. एक हेलिकॉप्टर रेस्क्यू टीम कॅम्पवरती येऊनसुद्धा काहीही करू शकत नव्हती. कॅनन परिसरात नेमकी जागा माहिती असल्याशिवाय शोधकार्य अशक्य होतं. त्यांनी हवेत रंगीत अग्निबाण सोडून पाहिलं असं मला नंतर कळालं, पण ते सगळे प्रयत्न व्यर्थ झाले. मग तुझा पत्ता कसा लागला? दरम्यान अल्मेट्टीच्या प्रमुख पोलीस स्टेशनमध्ये तिथला एक अधिकारी गेल्या 24 तासात येऊन गेलेल्या SOS मिस्ड कॉलची तपासणी करत होता. त्याला एका विशिष्ट नंबरवरून 20-25 कॉल सातत्यानं आल्याचं लक्षात आलं. आता मात्र चक्र वेगानं फिरायला लागली. लोकेशन कॅनन परिसरातली होती हे त्याच्या लक्षात आलं. क्षणाचाही विलंब न लावता अल्मेट्टीहून रेस्क्यू टीम सकट ॲम्ब्युलन्स हेलिकॉप्टरनं प्रयाण केलं. लोकेशन सापडली होती, पण त्या अरुंद बंद तोंडाच्या दरीत हेलिकॉप्टर उतरवणं शक्य नव्हतं. माय गॉड. मग इकडे सकाळचे 9 वाजून गेले होते. विल्यमचा पाय कुजायला सुरुवात झाली होती. गँग्रीन झालं होतं. विल्यम खूप जिद्दी होता. लढाईमध्येच सोडून देणारा नव्हता. त्याचा रक्तदाब कमी कमी होत चालला होता. तो पूर्ण ग्लानीत होता. तो जिवंत राहणं हेच माझं ध्येय होतं. आशा नावाची शृंखला पायात बांधली होती ना. 2 रात्रींचं जागरण आणि प्रचंड तणावाखाली असल्यानं मलासुद्धा ग्लानी आली होती. मला माझ्या डोक्यावर हेलिकॉप्टरची घरघर अंदुकशी ऐकू आली. डोळे किलकिले करून वरती बघते तर काय, साक्षात हेलिकॉप्टर तरंगत होतं आणि 4 लोक दोराच्या साह्यानं त्या बेचक्यात पोहोचले होते. माझ्या आशा पल्लवित झाल्या होत्या. माझ्या अंगात आता 100 हत्तींचं बळ संचारलं होतं. हात उंचावून ओरडून मी त्या रेस्क्यू टीमला बोलवत होते. विल्यमची तपासणी करून, तातडीचं औषधपाणी करून, स्ट्रेचरवरती बेल्टच्या साह्यानं सुरक्षित करून त्याला हेलिकॉप्टरमध्ये उचलून घेण्यात आलं. अशा परिस्थितीतसुद्धा मी तो माशाचा जीवाश्म विसरलेले नव्हते. रेस्क्यू टीमच्या कमांडरला समोरच्या त्या खडकाच्या कड्यावर स्पष्ट दिसणाऱ्या जीवाश्माचे विविध बाजूंनी मी फोटो घ्यायला सांगितलं. नंतर त्यांनी मला सुरक्षितपणे हेलिकॉप्टरमध्ये उचलून घेतलं. हेलिकॉप्टरमध्येच आम्हा दोघांना सलाईन चढवण्यात आलं. अल्मेट्टीच्या नूर सुलतान हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला आम्हाला तब्बल 1 तास लागला. रेड कॅसल खडकातला जीवाश्म आम्हाला खुणावत होता. भविष्यात आम्ही त्या लाल स्तंभाच्या किल्ल्यात वास्तव्य करण्याचं स्वप्नच बाळगून होतो. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होता डॉक्टर रंजन गर्गे लिखित कॅनन ही विज्ञान कथा. कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.